अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कडक आदेश काढलाय। अहिल्यानगरमधील पोलीस ठाण्यात आता दर आठवड्याला तक्रार निवारण दरबार भरणार आहे। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचं आता जागेवरच निवारण करण्यासाठी दर आठवड्याला तक्रार निवारण दिन राबविण्याचा धडाका सुरू झालाय। याच मोहिमेचा भाग म्हणून कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिनाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अहिल्यानगर शहराचे डीवायएसपी दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल तेजस्वी थोरात आणि पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोतवाली पोलीस ठाण्यात आयोजित तक्रार निवारण दिनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कडक आदेशानंतर आता पोलीस ठाण्यातच तात्काळ नागरिकांना न्याय मिळणार आहे। दिनांक 16/5/2026 ला तक्रार निवारण केंद्र होते। पोलिसांनी प्रतिसाद दिला आणि आमचं म्हणणं मांडून घेतलं, आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी आणि आम्हाला सपोर्ट केला। हा उपक्रम छान वाटला। सगळ्यांच्या तक्रारी समजून घेतल्या आणि प्रत्येकाला त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना न्याय दिला। माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी सर यांच्या संकल्पनेतून आपल्या उपविभागामध्ये आज कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सरांच्या जे काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस प्रत्येक पोलीस स्टेशनला ही तक्रार निवारण दिवस आयोजित केलेले आहेत। मेन उद्देश जो आहे की आता बरेच तक्रारदार असं की त्यांचं कदाचित पोलीस स्टेशनमध्ये समाधान होत नाही, मग त्यांना परत वरिष्ठ कार्यालयात यावं लागतं, SDPO कार्यालयात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावं लागतं, मग त्या ठिकाणाहून परत त्यांना याच ठिकाणी यावं लागतं ते त्यांचं काम करण्यासाठी। तो त्यांचा जो वेळ आहे किंवा ते हेळसांड जी होते ती टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार आणि जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या जे तक्रारदार असतील, त्यांचे गैरअर्ज असतील किंवा आमचे जे चौकशी करणारे अधिकारी अंमलदार आहेत ते एकत्र बसून वगैरे त्याचा जो काही निर्णय आहे तो तात्काळ द्यायचा आहे, जेणेकरून जर एखादी बाब आमच्या विभागाची असेल तर तात्काळ त्यात गुन्हा नोंदवणे किंवा तपासाच्या बाबतीमध्ये असेल ते तपासाच्या गोष्टी करणे किंवा काही बरेच प्रकरणं जे असतात ते सिव्हिल म्हणजे दिवाणी स्वरूपाचे असतात, इतर विभागाचे असतात, तेव्हा तात्काळ त्यांना समजपत्र देणे आणि त्यांच्या जे काही समस्येचं निराकरण करून समाधान करणे हा मूळ उद्देश आहे। आता हे जे तक्रार निवारण दिवस आहे जोपर्यंत यात जे नागरिक आहेत येणार आहेत तोपर्यंत चालू राहणार आहे। त्याला साधारणतः आता आम्ही 20 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि बरेच लोक आता येत आहेत। जोपर्यंत लोक येणार आहेत तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त अर्ज यामध्ये आम्ही समाधान करणार। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।